आपल्या आयुष्यात एक गोष्ट ठरलेली असते. यशस्वी झालात की काही लोकांना ते पाहवत नाही, मग ते शेजारी असोत किंवा रक्ताचे नातेवाईक. तुमचं हसणं त्यांना टोचतं, तुमचं यश त्यांच्या मनात राग पेटवतं. ते तुमच्यावर सतत नजर ठेवून असतात, चुका कधी होतील याची वाट पाहतात. पण हे लक्षात ठेवा, त्या जळणाऱ्या नजरा तुम्हाला थांबवू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा विचार बदलायचा एक कारण देत नाही. तर आज आपण जाणून घेऊया, या 8 गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्या करून तुम्ही तुमच्यावर जळणाऱ्या ना उत्तरही देता आणि धडाही शिकवता. या गोष्टी रागाने नाही, शहाणपणाने करायच्या आहेत. त्यांचं वाईट नको करायला, पण त्यांना तुमची किंमत समजायला हवी. चला तर मग शिकून घेऊया या 8 गोष्टी ज्या जळणाऱ्यांना गप्प बसायला भाग पाडतील. 1. गर्व न करता आत्मविश्वास ठेवा. जळणाऱ्यांना नेहमी वाटतं की तुम्ही घमंडी व्हाल आणि मग त्यांना तुम्हाला बदनाम करता येईल. पण जर तुम्ही यशस्वी असूनही शांत आणि नम्र आणि साधेपणाने वागलात तर त्यांचा डाव आपोआप फसतो. त्यांना त्रास होतो की एवढं मिळून सुद्धा हे माणूस अजूनही डोक्यात घेत नाही. तुमचं आत्मविश्वासाने बोलणं आणि वागणं हे त्यांना आतून अस्वस्थ करतं. गर्वाने केलेले यश दाखवणं लोक विसरतात, पण नम्रपणे मिळवलेले यश कायम लक्षात राहतं. त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, पण तो कधीही अहंकारात बदलू देऊ नका. जिथे इतर जळतात तिथे तुम्ही फक्त शांत राहा आणि ते त्यांच्या जळतात होरपळून राहतात. 2. सतत काम सुधारत राहा. तुमचं लक्ष फक्त तुमच्या कामावर ठेवा, कारण तुमचं कामच त्यांना जळवण्यासाठी पुरेसं असतं. जेव्हा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकता, सुधारता, तेव्हा त्यांना वाटतं हा कधी थांबणार. त्यांचं लक्ष तुमच्यावर नसतं, तुमच्या प्रगतीवर असतं. ते मागेच राहतात कारण ते बोलण्यात व्यस्त असतात आणि तुम्ही तुमच्या कामात. त्यांना उत्तर देण्याची गरजही नाही, तुमची वाटचालच त्यांना उत्तर आहे. तुमच्या यशामागचं सातत्य आणि शिस्त त्यांना अजिबात झेपत नाही. म्हणून सतत पायरी पायरीने वर चढत राहा, ते तिथेच अडकून राहतील. 3. तुमचा आत्मसन्मान टिकवा. जळणारे लोक तुमचं मनोदैन्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या चुका दाखवतात, वाईट शब्द वापरतात, लोकांमध्ये चुकीचं बोलतात. पण त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही हरलात. तुमचं मोल, तुमचं मूल्य तुम्हालाच ठरवायचं असतं, दुसऱ्यांना नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान ठाम ठेवा. कोणाच्याही बोलण्याने तुम्ही डगमगू नका. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, जर तुम्ही स्वतःला मान दिला तर त्यांना कधीही काहीही करता येत नाही. स्वतःची इज्जत राखणं म्हणजेच त्यांना जळवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग असतो. 4थी गोष्ट अशी की शब्दांनी नव्हे, यशाने उत्तर द्या. कधी कधी तुम्हाला वाटतं उत्तर दिले पाहिजे, पण हे उत्तर शांततेत असलं पाहिजे. यशाने दिलेलं प्रत्युत्तर हे सर्वश्रेष्ठ उत्तर असतं. जेव्हा तुम्ही गप्प राहून काम करता तेव्हा हे लोक गोंधळतात, कारण ते वाट पाहतात की तुम्ही कधी काही बोलताय, की तुम्ही काहीतरी बोलेल, भांडेल, पण तसं होत नाही. त्यांना दुर्लक्ष करणं म्हणजेच त्यांच्यासाठी मोठा धक्का असतो. तुमचं सच्चे यश हे त्यांच्या सगळ्या वाईट बोलण्यांना तोडतं. शब्द न वापरता मिळवलेलं यश हे सर्वात जास्त त्रासदायक ठरतं जळणाऱ्यांसाठी. 5वी गोष्ट अशी की तुलना न करता स्वतःची वाट ठरवा. जळणारे लोक तुमचं दुसऱ्यांशी तुलना करतील किंवा तुम्हाला त्यांना त्यांच्या स्पर्धेत ओढतील. पण तुमचं ध्येय, वेळ, क्षमता सगळं वेगळं आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुलना केली की आपण त्यांच्यासारखेच बनतो हे टाळा. स्वतःची गती, स्वतःचा मार्ग ठेवा आणि त्यावर प्रामाणिकपणे चालत राहा. जेव्हा तुम्ही स्थिरपणे सातत्याने चालता तेव्हा हे स्वतः गोंधळतात, कारण त्यांना वाटतं आपण काय करतोय आणि हा काय करत आहे. तुमचं न थांबता पुढे जाणं हेच त्यांना थांबवून ठेवणारं अस्त्र आहे. 6. सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करा. जळणाऱ्यांचं बोलणं नेहमीच कडवट असतं, टोमणे, टीका, निंदा. पण तुम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं तर फरकच काय उरला.
तुमचं गोड, सौम्य आणि सकारात्मक उत्तर त्यांना चिडवतं. कारण ते अपेक्षा करतात की तुम्ही भांडाल, पण तुम्ही फक्त हसता. संयम ठेवा, कारण संयम जळवतो. ओरड नाही. तुमचं शांत आणि सकारात्मक वागणं त्यांना आतून असह्य होतं. त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते. हेच तुमचं यश. 7वी गोष्ट अशी की आयुष्य लोकांसाठी नाही, स्वतःसाठी जगा. जळणाऱ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया बघून वागता, पण तुमचं आयुष्य फेसबुक आणि स्टेटस किंवा फोटोसाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी असावं. जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफ शांत ठेवता तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो, कारण त्यांना माहीतच राहत नाही की तुम्ही काय करत आहात. ते गोंधळतात, कुतूहल वाटतं आणि तुमचं गुप्त यश त्यांना असह्य करतं, अस्वस्थ करतं. मिळतंय पण कसं, ह्या त्यांच्या कायमचा प्रश्न बनतो. आपलं खाजगी आयुष्य गुप्त ठेवणं म्हणजे एक जिंकलेली लढाईच असते. 8वी आणि शेवटची गोष्ट अशी की सतत नवे शिका, स्वतःला वाढवत राहा. शिकणं कधी थांबवू नका, कारण शिकणं ही यशाची सुरुवात आहे. जळणाऱ्यांना वाटतं हा इथेच थांबला, पण तुम्ही पुढची पायरी नवीन गोष्टी शिकत राहिलीत की त्यांना त्रास होतो. हा एवढं कसं काय करतोय? तुमच्या ज्ञानात, कौशल्यात सतत वाढ झाली की ते मागे पडतात. ते फक्त बोलतात, तुम्ही कृती करता. याचाच परिणाम मोठा होतो. शिकणं थांबलं म्हणजे संपलात, ही त्यांची अपेक्षा असते, पण तुमचं शिक्षण आणि विकास त्यांना कायम जळवून टाकतो. जगात प्रत्येक यशस्वी माणसावर कोणी ना कोणी जळतच असतं, पण त्या जळण्याने थांबणं म्हणजे आपल्याच यशाचं अपमान करणं होईल. जळणाऱ्यांना सन्मानाने पण ठामपणे नक्की उत्तर द्या. कृतीने बोलून दाखवा. तुमचं आयुष्य सुंदर बनवणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.